प्रश्न पहिला. दाबामुळे खडकामध्ये कोणती रचना तयार होते? ए. सरळ थर, बी. वलने घड्या, सी. वाळूचे ढिगारे, डी. नदीपात्र. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. वलने घड्या. प्रश्न दुसरा. पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीमुळे कोणती प्रक्रिया घडते? ऑप्शन ए. बाष्पीभवन, बी. पर्वत निर्मिती, सी. पर्जन्य, डी. धूप. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. पर्वत निर्मिती. प्रश्न तिसरा. खडकावर दाब पडल्यास कोणती रचना तयार होते? ए. भ्रंश, बी. ज्वालामुखी, सी. वलीकरण, डी. पठार. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. वलीकरण. प्रश्न चौथा. खडकावर ताण निर्माण झाल्यास काय तयार होते? ए. पल्ली, बी. भ्रंश, सी. नदी, डी. मैदान. ऑप्शन बी. भ्रंश. प्रश्न पाचवा. वल्ली पर्वताची निर्मिती प्रामुख्याने कशामुळे होते? ए. ताणामुळे, बी. दाबामुळे, सी. धुपामुळे, डी. पर्जन्यामुळे. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. दाबामुळे. प्रश्न सहावा. हिमालय हे कोणत्या प्रकारच्या पर्वताचे उदाहरण आहे? ए. ज्वालामुखी पर्वत, बी. अवशिष्ट पर्वत, सी. वल्ली पर्वत, डी. ब्लॉक पर्वत. ऑप्शन सी. वल्ली पर्वत. प्रश्न सातवा. एकमेकाच्या विरुद्ध दिशेने कार्य करणाऱ्या बलामुळे कोणता परिणाम होतो? ऑप्शन ए. पर्जन्य पडतो, बी. नदी तयार होते, सी. ताण निर्माण होतो, डी. मृदा तयार होते. योग्य उत्तर आहे सी. ताण निर्माण होतो. प्रश्न आठवा. ताणामुळे खडकामध्ये कोणता बदल होतो? ए. वल्ली तयार होतात, बी. खडक तुटून भ्रंश विभंग तयार होतो, सी. समुद्र तयार होतो, डी. मृद तयार होते. ऑप्शन बी. खडक तुटून भ्रंश विभंग तयार होतो. प्रश्न नववा. वलीकरणामुळे कोणती भूरूप तयार होते? ए. पठार, बी. मैदान, सी. पर्वतरांगा, डी. नदी. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. पर्वतरांगा. प्रश्न 10वा. भ्रंशामुळे वर उचलला गेलेला भूभाग काय म्हणून ओळखला जातो? ए. खवदरी, बी. गटपर्वत, सी. पठार, डी. मैदान. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. गटपर्वत.